आज जो आपल्या या संस्थेमध्ये हळदी कुंकवाचा आणि मातृसंमेलनाचा कार्यक्रम झाला त्याबद्दल काय सांगणार? आज श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय तसेच शिवपरिवार शिवसखी यांनी आयोजित केलेला मातृसंमेलन आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम या निमित्ताने आम्हाला इथे मार्गदर्शक म्हणून बोलवण्यात आलं होतं। शाळेचे प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर अनंत चेके साहेब, त्याचबरोबर आमच्यासोबत अनुभवताई प्राचार्य अतडीच्या, त्याचबरोबर वरखेडकर ताई ह्या उपस्थित होत्या। अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पडला आणि मातृशक्तीचा जागर म्हणता येईल अशा पद्धतीचा उत्साहात महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम तसा आयोजित करण्यात आलेला होता आणि येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शन म्हणून आणि मातृत्व म्हणून आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आणि नक्कीच ते भगिनींना उपयोगाचं पडणार आहे, यात काही शंका नाही। या कार्यक्रमातून आपली जी संस्कृती आहे जोपासल्या जाते का, त्याबद्दल काय? 100% जोपासला जाणार। असे कार्यक्रम जसे आयोजकांनी घेतले असे कार्यक्रम नक्कीच पुढल्या काळातही व्हायला पाहिजे, जेणेकरून ही संस्कृती आणि पुढची पिढी नक्की संस्कृतीची जोपासना करेल। शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चिखली इथे हा राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई सप्ताहानिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला। मुख्य उद्देश याचा असा होता की या मातांना एकत्र करणे आणि आपल्यामध्ये देखील त्या जिजाऊचे गुण आहे, त्या सावित्रीबाईचे गुण आहे आणि ते जर आपण बाहेर काढले, आपण देखील त्यांच्यासारखं झालो तर आपण चांगले मुलं घडवू शकू। आणि जे मुलं की आपल्या शाळेमध्ये शिकतात आहे अशा मुलांना सर्वांगीण विकास होण्यासाठी पहिले आई सक्षम असणं आवश्यक आहे, आई विचाराने चांगली असणं आवश्यक आहे। आणि इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन त्यांना आनंद तर दिलाच, त्याचबरोबर त्यांनी विचाराची देवाणघेवाण झाली आणि आपला मुलगाचा सर्वांगीण विकास व्हावा, एक माणूस म्हणून तो चांगला राहावा, त्याने आनंदी जीवन जगावं। यासाठी शिक्षकांसोबत आपण काय करू शकतो याबद्दल विचारांची देवाणघेवाण झाली आणि खूपच स्तुत्य कार्यक्रम हा चेके सरांनी, या शाळेचे प्राचार्य डॉक्टर चेके सरांनी इथे आयोजित केला होता। मला इथे त्यांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि निश्चितच या कार्यक्रमाचा जो हेतू आहे तो याच्यातून 100% सफल झाला असं मला वाटतं। आज जो शिवाजी संस्थेच्या अंतर्गत शिवाजी महाविद्यालय आहे चिखलीमध्ये, इथे खूप छान कार्यक्रम झालेला आहे। अशा कार्यक्रमाची समाजासाठी खरंच गरज आहे, कारण याच्यामधून ज्या स्त्रिया शिकलेल्या नाहीत त्या स्त्रियांना त्या मातृभक्तीला म्हणजे मानसशास्त्र काय असतं हे पण थोडं कळतं, किंवा कोणत्या व्यवस्थेत कोणत्या परिस्थितीत मुलांसोबत कसं हँडलिंग करायचं हे या माध्यमातून कळतं। आणि स्त्रियांना हा एक बाहेर पडण्याचा एक उत्तम मार्ग आहे की जेणेकरून स्त्री घर आणि चूल याच्यापुरतीच मर्यादित असते, त्या स्त्रीला बाहेर पडण्यासाठी खूप छान वाटतं। चार चौघांच्या संपर्कात ती येते आणि तिच्या ज्या शक्ती आहे विचार करण्याच्या त्यांना सुद्धा प्रेरणा मिळते आणि खूप फायदा होतो।